जेफ्री मराठीमध्ये जीन्स जेफ्री जीन्स जेफ्री या दोन व्यक्ती होत्या ज्यांनी ही थिअरी मांडली टायडल थिअरी. ओके, जीन्स आणि जेफ्री या दोन व्यक्तींनी मांडली. म्हणजे टायडल थिअरी म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. टाइड्स म्हणजे काय लाटा. लाटा कशामुळे तयार होतात? पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे लाटा तयार होतात. मग टायडल थिअरी मध्ये काय सांगितलंय की पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे सूर्याभोवती पृथ्वी फिरायला लागली किंवा इतर ग्रह जे आहेत ते सूर्याभोवती फिरायला लागले. कशामुळे? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनचा किंवा गुरुत्वाकर्षणाचा जे थिअरी आहे, ग्रॅव्हिटीची जी थिअरी आहे ती कोणी मांडली आहे? न्यूटननी मांडली आहे. तो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटी, न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या थिअरीवर आधारित ही थिअरी आहे टायडल थिअरी. ओके, कशावर डिपेंड आहे? न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. ओके, टायडल थिअरी. आणि त्याच्यानंतर आहे बिग बँग थिअरी. बिग बँग थिअरी. ओके, बिग बँग थिअरी मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये सांगितली होती काय आहे बिग बँग थिअरी, तरी पण सांगते. कोणी मांडली आहे? जॉर्ज लॅमिथिए. जॉर्ज लॅमिथिए या व्यक्तीने बिग बँग थिअरी मांडलेली आहे. जॉर्ज लॅमिथिए या व्यक्तीने बिग बँग थिअरी मांडली. बिग बँग थिअरी काय सांगते? तुम्हाला लास्ट टाइम शिकवलं होतं की एक सगळ्यात छोटा गोळा होता, एक लहान सगळ्यात पार्टिकल होता, छोटा पार्टिकल, त्याला बोलतात गॉड पार्टिकल. एक सगळ्यात लहान पार्टिकल होता त्याला बोलतात गॉड पार्टिकल, ज्याची घनता म्हणजे डेन्सिटी म्हणजे घनता अगणित होती, इन्फायनाईट होती, ज्याचं टेम्परेचर म्हणजे तापमान इन्फायनाईट होतं. ओके, घनता इन्फायनाईट होती, टेम्परेचर म्हणजे तापमान इन्फायनाईट होतं आणि ज्याचं व्हॉल्यूम म्हणजे आकारमान, आकाराने तो छोटासा होता. म्हणजेच काय? आकारमान खूप कमी होतं. आकारमान किंवा व्हॉल्यूम खूप कमी होतं कारण तो छोटासा गोळा होता, त्याला बोलतात गॉड पार्टिकल, ज्याची डेन्सिटी म्हणजे घनता, घनता इन्फायनाईट अगणित होती आणि ज्याचं टेम्परेचर तापमान अगणित होतं आणि तो गोळा बर्स्ट झाला म्हणजे फुटला. सगळीकडे त्याचा आग जी होती किंवा काय बोलतात त्याला, त्याची हवा जी असते ती सगळीकडे पसरली, राख वगैरे होती, तुकडे तुकडे होते, सगळे छोटे छोटे गॅस होता, तो सगळीकडे पसरला आणि त्याच्या पासून मग नंतर छोटे छोटे आपले ग्रह जे आहेत ते तयार झाले. ओके, त्याला बोलतात बिग बँग थिअरी. रिसेंटली न्यूज मध्ये पण होती, त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. कोणी दिली आहे? जॉर्ज लॅमिथिए या व्यक्तीने दिलेली आहे. आता हे सगळे आयोगामध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत, त्यांच्या थिअरीज आणि कोणी मांडलं ते. नेब्युलर हायपोथेसिस मांडला कांट आणि लॅप्लास यांनी. प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस मांडला मोल्टन आणि चेंबरलिन यांनी. टायडल थिअरी मांडली जीन्स अँड जेफ्री यांनी आणि बिग बँग थिअरी मांडली जॉर्ज लॅमिथिए यांनी. ओके, तर या 4 थिअरीज आहेत आपली पृथ्वी किंवा इतर ग्रह कसे फॉर्म झाले यांच्याबद्दल. ओके, कळलं इथपर्यंत? सगळ्यांना लिहिलं का सगळ्यांनी? पुसू का? लिहिलेलं आहे का सगळ्यांनी? मी पुसते आहे किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके मॅम, थोडस बोर्ड म्हणजे दिसत नाही बोर्ड, स्क्रीनशॉट काढायला. ओके ओके मॅम. स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढून काढण्यापेक्षा लिहिलेलं कधीही बेटर.
हा मॅम, पण जॉबला असलेल्यावर. अच्छा, ओके ओके, नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. स्क्रीनशॉट काढून घ्या. कन्सेप्ट क्लिअर करण्यावर जास्त लक्ष द्या. झालं? करू पुसू का? मेसेज करू शकता तुम्ही, येस और नो. ओके, तुम्ही या सगळ्या थेअरीज आपण बघितल्या की पृथ्वी कशी फॉर्म झाली याच्या थेअरी. आता आपण बघूया की चंद्र कसा फॉर्म झाला. चंद्र फॉर्म कसा झाला त्याच्या 2 थेअरीज आहेत. त्याच्यापैकी फक्त एकावर प्रश्न विचारलेला आहे. ते पण ती थेअरी काय आहे किंवा कोणी दिलेली आहे याचा. तो चान्सेस आहेत की दुसरी जी थेअरी आहे ती कोणी दिली त्याच्यावर प्रश्न विचारू शकतात. ओके, त्यांनी फक्त ऑप्शन मध्ये दिलं होतं की चंद्र निर्माण होण्याच्या कोणकोणत्या थेअरीज आहेत आणि त्याच्यामध्ये काही ऑप्शन हे आता आपण बघितलं ना, पृथ्वी निर्माण होण्याच्या कोणत्या थेअरीज आहेत त्यातले काही ऑप्शन तिकडे ऑप्शन मध्ये दिले होते. त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायचं. एक थेअरी आहे डार्विन थेअरी. डार्विन थेअरी जी दिली कोण? जॉर्ज डार्विन. डार्विन थेअरी जी दिली जॉर्ज डार्विन यांनी. कोणाला काय प्रश्न विचारायचा आहे का? जॉर्ज डार्विन यांनी दिलेली डार्विन थेअरी. चंद्राच्या फॉर्मेशन, मून फॉर्मेशन बघतो आपण. मून फॉर्मेशन किंवा चंद्राची निर्मिती कशी झाली त्याच्याबद्दलच्या थेअरीज बघतोय. मग अशी आपण बघितलं पृथ्वीची निर्मिती किंवा ग्रहांची निर्मिती कशी झाली त्याच्या थेअरीज. आता आपण बघतोय चंद्राची निर्मिती कशी झाली त्याच्या थेअरीज. पहिली थेअरी आहे डार्विन थेअरी जी मांडली जॉर्ज डार्विन यांनी. ओके, तो डार्विननी काय सांगितलं होतं बेसिकली, याला डंबेल थेअरी असं पण बोलतात. डंबेल थेअरी म्हणजे काय? आपण घरी डंबेल्स उचलतो ना, आपल्या हातांच्या कवायतीसाठी डंबेल्स उचलतो. तो डंबेल थेअरी याला बोलतात. का? कारण त्यांनी असं सांगितलं की सुरुवातीच्या काळात असे 3 ग्रह होते. एक मोठा ग्रह, एक छोटा आणि एक पुन्हा मोठा. म्हणजे 2 मोठे आणि त्याच्यामध्ये एक छोटा निमुळता होणारा असा एक ग्रह होता. तर नंतर हळूहळू काय झालं की हा जो पोर्शन होता ना, एक जो वेगळा मोठा भाग होता ना, तो ह्या पूर्ण भागापासून वेगळा झाला. म्हणजे हा मोठा आणि एक छोटा तो एकत्र झाला आणि हा दुसरा भाग होता ना, तो त्याच्यापासून तो तुकडा वेगळा झाला आणि म्हणून मग ह्याचं नंतर रूपांतर दोघांचा मिळून एक झाला आणि हा जो तुकडा होता तो आता छोटा झाला आणि मग ही पृथ्वी आणि हा त्याचा चंद्र. ओके, त्याला बोलतात डंबेल थेअरी. डंबेल थेअरी असं पण बोलतात, जी मांडली आहे जॉर्ज डार्विन यांनी. डंबेल थेअरी किंवा डार्विन थेअरी असं बोलतात, जी मांडली आहे जॉर्ज डार्विन यांनी. त्यांनी काय सांगितले की पहिल्यांदा डंबेल शेपच्या आकाराचे शेप असतो असा डंबेल शेप असतो ना, मध्ये निमुळता आकार असतो, दांडी असते आणि बाजूला 2 गोळे असतात, असा डंबेल शेप असतो. त्यांनी काय सांगितलं की असे 3 ग्रह होते, 2 मोठे आणि मध्ये एक निमुळता छोटा ग्रह होता. त्याच्यानंतर हळूहळू त्यातला एक मोठा ग्रह होता तो बाजूला पडला
आणि उरलेल्या 2 ग्रहांचा मिळून एक ग्रह झाला. कारण ते रोटेटिंग असतात, फिरत असतात. मग हळू ते आपापसामध्ये मिळाले जाणार. ओके. म्हणून ही तयार झाली पृथ्वी आणि हा छोटा त्याचा तयार झाला चंद्र. ओके. ही झाली डंबेल थिअरी. आणि दुसरी एक थिअरी आहे त्याला बोलतात बिग फ्लॅट थिअरी. बिग फ्लॅट थिअरी तुम्ही जर 11वीचं स्टेट बोर्ड वाचलं असेल तर त्याच्यामध्ये ही थिअरी तुम्हाला दिसते. मूनच्या फॉर्मेशनच्या ज्या थिअरीज आहेत त्याच्यामध्ये ह्या थिअरीज तुम्हाला 11वीच्या एनसीईआरटी नॉट स्टेट बोर्ड 11वीच्या एनसीईआरटी मध्ये हे तुम्हाला दिसतं. मला वाटतं सुरुवातीचा दुसरा चॅप्टर असावा एनसीईआरटीचा 11वी एनसीईआरटीचा दुसरा चॅप्टर असावा त्याच्यामध्ये या चंद्राच्या फॉर्मेशनच्या थिअरीज आहेत. अर्थच्या फॉर्मेशनच्या थिअरीज कोणत्याही बुकमध्ये नाही आहेत. ओके. बिग फ्लॅट थिअरी. बिग फ्लॅट थिअरी काय सांगते की पृथ्वी जी होती ना पृथ्वीच्या तिप्पट आकाराचा म्हणजे पृथ्वीला एक अजून मोठा पृथ्वीपेक्षा मोठा असणारा ग्रह येऊन धडकला. पृथ्वीपेक्षा मोठा आकाराचा असणारा ग्रह येऊन धडकला आणि त्याच्यामुळे काय झालं की पृथ्वीचा एक छोटासा तुकडा तुटून बाहेर पडला. म्हणजे तो जवळपास असं काहीतरी झालं असावं. असा अर्धा तुकडा असा तुटून बाहेर पडला. का? कारण पृथ्वीला दुसऱ्या एका मोठ्या ग्रहाने येऊन ठोकर मारली. तो पृथ्वीचा तुकडा थोडासा बाहेर पडला पण तो पृथ्वीच्या ऑर्बिटमध्येच फिरत होता. पृथ्वीचं जे ऑर्बिट असतं तिथे पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती काम करते. पृथ्वीची अशी गुरुत्वाकर्षण शक्ती या भागापर्यंत काम करत असेल तर तो त्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या आतमध्येच होता. त्याच्यामुळे तो पृथ्वीच्या भोवती गोल गोल चक्कर मारायला लागला आणि हळूहळू मग त्याचा गोल गोल जेव्हा रोटेट होतो तेव्हा त्याला गोलाकार प्राप्त होतो आणि अशी मग पृथ्वीचा चंद्र निर्माण झाला. दुसऱ्या एका ग्रहाने येऊन ठोकर मारली. तो तुकडा पृथ्वीचा लांब पडाला. आपण तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या आतमध्ये असल्यामुळे तो पृथ्वीभोवती चक्कर मारायला लागला आणि असा तो चंद्र फॉर्म झाला. आणि ह्या थेअरीला प्रूफ काय आहे की जो आपला पॅसिफिक समुद्र आहे पॅसिफिक महासागर जो आहे तो खूप खोल आहे आणि तो एरिया खूप मोठा आहे. समजा हा असेल तुमचा नॉर्थ अमेरिका, हा असेल तुमचा साऊथ अमेरिका. ओके. हा तुमचा पूर्ण पॅसिफिक सी. इथे तुमचं चायना जपान वगैरे जे काय आयलंड्स असतील ते. इथे आहे तुमचं ऑस्ट्रेलिया. ओके. पॅसिफिक समुद्र जो आहे ना पॅसिफिक महासागर तो आकाराने खूप मोठा आहे ऍज कम्पेअर टू बाकीचे अटलांटिक महासागर किंवा हिंदी महासागर जे ते सगळे छोटे आहेत. पॅसिफिक महासागर खूप मोठा आहे आणि खूप खोल आहे. जगातला सगळ्यात खोल महासागर म्हणजे पॅसिफिक महासागर आणि म्हणून ती खोली ह्याच्यामुळे आली असावी. हा जो तुकडा तिथून बाहेर पडला ना त्याच्यामुळे पॅसिफिक महासागराला ही खोली आली असावी. म्हणजे पॅसिफिक महासागराच्या एरियामधून तो तुकडा बाहेर पडला असावा. ओके. म्हणून असा हा प्रूफ मिळतो. दुसरी जी थिअरी आहे बिग फ्लॅट थिअरी त्याला प्रूफ काय आहे की पॅसिफिक महासागराचा जो एरिया आहे ना तो सगळ्यात खोल दिसतो. बाकीच्या इतर महासागरांपेक्षा तो खोल आहे म्हणून तो तुकडा तिथून पडला असावा अशी शक्यता आहे. ह्याला बोलतात बिग फ्लॅट थिअरी. तुम्ही लिहून घ्या. 10 मिनिट. कळालंय तुम्हाला? ह्याला बोलतात बिग फ्लॅट थिअरी. ही होती डंबेल थिअरी. चंद्राच्या फॉर्मेशनच्या ह्या 2 थिअरीज आहेत. डंबेल थिअरी सांगते की एक छोटासा एक 2 मोठे तुकडे आणि मध्ये एक निमुळता तुकडा होता तर एक तुकडा तिथून बाहेर पडला. ह्या थिअरीला आपण मानत नाही कारण ह्या थिअरीला प्रूफ नाहीयेत. आपण कोणत्या थिअरीला मानतो जसं की मगाशी बघितलं बिग बँग थिअरी त्याला इतर प्रूफ आहेत म्हणून आपण बिग बँग थिअरी मानतो. ह्या थिअरीला पहिल्या थिअरीला काही प्रूफ नव्हते. दुसऱ्या थिअरीला प्रूफ आहे म्हणून आपण दुसऱ्या थिअरीला जास्त प्रेफर करतो. म्हणून आयोगाने प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचा. प्लस हे एनसीईआरटी मध्ये पण दिलेलं आहे. लिहून घ्या. त्याचे डायग्राम काढा किंवा स्क्रीनशॉट काढा.
ह्या आहेत चंद्राच्या फॉर्मेशनच्या थेअरी. आता चंद्राबद्दल थोडीशी माहिती घेऊया आपण. चंद्र काय आहे, साईडला लिहून देते थोडस. बरेच सारे सौरमालेमध्ये 8 ग्रह आहेत टोटल. त्यातला काही ग्रहांना त्यांचे चंद्र आहेत, काही ग्रहांना त्यांचे चंद्र नाही आहेत. ओके. चंद्र म्हणजे काय? नॅचरल सॅटेलाइट झाला तो. चंद्र म्हणजे नॅचरल सॅटेलाइट. आणि बाकीचे सॅटेलाइट्स आपण जे सोडतात अवकाशात त्याला बोलतात आर्टिफिशियल सॅटेलाइट. ओके. तो चंद्र जो आहे तो पृथ्वीला 5 अंशाने कललेला आहे. कललेला म्हणजे इन्क्लाइंड. 5 डिग्री इन्क्लाइंड आहे आपला चंद्र. पृथ्वीला 5 डिग्रीने इन्क्लाइंड आहे. म्हणजे हा जर पृथ्वीचा ऍक्सिस असेल, पृथ्वीचा मध्य जर हा असेल तर चंद्राचा मध्य जवळपास असा येतो. ओके. ह्याला बोलतात 5 अंशाने तो कललेला आहे. हा सेंट्रल ऍक्सिस झाला. आणि चंद्र जो आहे तो थोडासा इन्क्लाइंड आहे. चंद्राचा ऍक्सिस किती डिग्रीने कललेला आहे? 5 डिग्री. 5 अंशाने कललेला आहे. ओके. चंद्राची डेन्सिटी आहे 3.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ही आहे चंद्राची डेन्सिटी 3.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. चंद्राची रेडियस आहे 1737 किलोमीटर. 1737 किलोमीटर ही आहे त्याची रेडियस. ओके. हे सगळे चंद्र हा नॅचरल सॅटेलाइट आहे. चंद्र हा नॅचरल सॅटेलाइट म्हणजे नैसर्गिक उपग्रह याला बोलतात. नॅचरल सॅटेलाइट म्हणजे नैसर्गिक उपग्रह. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्र आहे. चंद्र पृथ्वीला 5 अंशाने कललेला आहे. हे असेच्या असे ऍज इट इज स्टेटमेंट विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे लक्ष द्या. चंद्र पृथ्वीला 5 अंशाने कललेला आहे. 5 अंशाने इन्क्लाइंड आहे. म्हणजे काय? पृथ्वीचा मध्य जर असा सरळ असेल तर चंद्राचा मध्य थोडासा वाकडा आहे 5 डिग्रीने. ओके. चंद्राची घनता आहे, ही आहे घनता म्हणजेच डेन्सिटी 3.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. घनता ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये मोजतात. आणि त्याची रेडियस आहे 1737 किलोमीटर. ओके. हे झालं चंद्राबद्दल. चंद्र नॅचरल सॅटेलाइट आहे. आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे जे सॅटेलाइट आपण सोडतो. आर्टिफिशियल सॅटेलाइट बद्दल मला वाटतं 10वीच्या इतिहासाच्या स्टेट बोर्ड मध्ये आहे. जर तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल. भारताचा पहिला आर्टिफिशियल सॅटेलाइट कधी सोडला गेला, जगातला पहिला आर्टिफिशियल सॅटेलाइट कधी सोडला गेला, है ना. जगातला पहिला आर्टिफिशियल सॅटेलाइट कोणत्या देशाने सोडला? रशियाने. कधी सोडला? 1957 मध्ये. भारताचा पहिला आर्टिफिशियल सॅटेलाइट 1975 मध्ये सोडला गेला. आता त्याचं नाव काय आहे ते तुम्ही सांगायचं किंवा तुम्ही सर्च करायचं. ते काम तुमचं. माझं काम आहे की थोडीफार एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन स्टेट बोर्ड मधली जी मला माहिती आहे ते मी तुम्हाला सांगेन. पहिला सॅटेलाइट, जगातला पहिला सॅटेलाइट रशियाने सोडला होता 1957 मध्ये. त्याच्यानंतर भारताचा पहिला आर्टिफिशियल सॅटेलाइट कृत्रिम उपग्रह 1975 मध्ये सोडला. ओके. हे स्टेट बोर्ड मध्ये आहे, 10वीच्या इतिहासाच्या स्टेट बोर्ड मध्ये. आता ह्याचं नाव काय होतं ते तुम्ही सांगायचं. ह्याचं नाव काय होतं ते तुम्ही सर्च करा आणि तुमच्या नोट्स मध्ये लिहा. ओके. इस्रो लिहिलंय का मॅडम तुम्ही? प्रियंका वाडेकर मॅडम, इस्रो लिहिलंय का? इस्रो लिहिलंय.
इस्रोने सोडला होता. इस्रोची फॉर्मेशन 1960 मध्ये झाली होती आणि इस्रोने सोडला होता. त्याचं नाव तुम्ही सर्च करा आणि तुमच्या नोट्स मध्ये लिहा. काय नाव आहे त्याचं? रशियाचं काय नाव आहे ते लिहा. ओके, हे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा ह्याचा. झालं का? उत्सुक आहे? सगळ्यांनी सांगा मला. उत्सुक का? ओके. एक 6वीचं स्टेट बोर्ड, तुम्ही स्टेट बोर्ड वाचायला सुरुवात करा, कारण स्टेट बोर्डवर खूप सारे प्रश्न विचारतात. 6वीचं स्टेट बोर्ड साइड बाय साइड वाचायला सुरुवात करा, कारण मी कधीतरी त्याच्यावर टेस्ट घेईल तुमची. ती कधी घेईल ते मी सांगेल तुम्हाला हळूहळू, पण मी तुमची टेस्ट घेईन 6वीच्या स्टेट बोर्डवर. म्हणून तुम्हाला आधीच सांगून देते की 6वीचं स्टेट बोर्ड जे आहे नवीन एडिशनचं ते वाचायला सुरू करा. ओके, आता आपण बघितलं आपली आकाशगंगा कशी तयार झाली किंवा ग्रह कसे तयार झाले, तर ते नेमके ग्रह कोणकोणते आहेत ते आपण बघूया. ओके, एक छोटीशी ट्रिक सांगते तुम्हाला ग्रह लक्षात ठेवण्यासाठी. मराठीतून ग्रह लक्षात नका ठेवू, कारण मराठीतून आपण वार बघतो तो मंगळ बुध गुरु शुक्र शनी, आणि ते ग्रह अगदी उलटे सुलटे आहेत. मध्येच बुध येतो, मध्येच कधीतरी गुरु येतो, मध्ये पृथ्वी येतो, ज्याला की काय वारचं नावच नाहीये. तो ग्रह जे आहेत ना ते इंग्लिश मधून किंवा ट्रिकने लक्षात ठेवा. तर ट्रिक कसं लक्षात ठेवणार? एम वेम जे आणि सन. सन म्हणजे सूर्य. इथे जर तुमचा सन आहे, असा हा इथे सन आहे. शेवटचे 3 ग्रह जे आहेत ना ते पण SUN सन असे येतात. एम पुढे आहे वेम, जे आणि सन. सन इथे सुरुवातीला तुम्हाला सूर्य दिसतो, म्हणून शेवटचे 3 ग्रह आहेत ते SUN सन असे आहेत. एम वेम जे आणि सन. ओके, एम वेम थोडंसं, एम आणि वेम थोडंसं रायमिंग वर्ड टाईप होतं. जे आणि सन. ओके, एम म्हणजे आहे मर्क्युरी. मर्क्युरी. व्ही आहे व्हीनस. ई म्हणजे आपला अर्थ. एम म्हणजे मार्स. मार्स म्हणजे तुमचा मंगळ ग्रह. जर तुम्ही मंगळयान पिक्चर बघितला असेल, मिशन मंगल, तर तो हा ग्रह आहे आपला मंगळ, जो की पृथ्वीच्या बाजूलाच आहे, उजव्या बाजूला. जे म्हणजे ज्युपिटर. एस म्हणजे सॅटर्न. सॅटर्न म्हणजे तुमचा शनिदेव, शनी. यू म्हणजे युरेनस. एन म्हणजे नेपच्यून. आणि प्लुटो कुठे गेला? प्लुटो आहे का? प्लुटो ग्रह आहे का आपल्या ह्याच्यामध्ये? प्लुटो ग्रह होता असं तुम्ही कधी शाळेत वगैरे वाचलं असेल, प्लुटो ग्रह होता. पण मी इथे प्लुटो नाही लिहिलंय. काय नाही लिहिलंय? येस, पाटील विश्वनाथ येस बोलतायत, पण प्लुटो का नाहीये याच्यामध्ये? प्लुटो ग्रह आहे का मला सांगा, कमेंट मध्ये सांगा किंवा बोलून पण सांगू शकता. प्लुटो ग्रह आहे का? आहे का प्लुटो ग्रह? प्लुटोला ग्रह असं बोलतात का? असं मी सांगते तुम्हाला, प्लुटो हा ग्रह नाहीये. प्लुटो हा ग्रह नाही आहे. प्लुटोला आधी ग्रह बोलायचे. 2006, जर कोणी 2006च्या आधी जॉग्राफीचे बुक्स वाचले असतील स्कूलमध्ये असताना, तर तेव्हा असं सांगायचं की प्लुटो ग्रह आहे. 2006 मध्ये प्लुटोला ग्रह नाही, म्हणजे 2006 पासून आपण प्लुटोला ग्रह मानत नाही.
तर का मानत नाही हे पण कुठे चेबोर्ड मध्ये नाही, हे करंट अफेअर्स मध्ये ही न्यूज होती, म्हणून मी तुमचं कव्हर करते साइड बाय साइड. ओके. आता एखादा प्लॅनेटला किंवा एखाद्या ग्रहाला ग्रह मानण्याच्या 3 कंडिशन्स असतात किंवा 3 अटी असतात. त्यातली एक जरी अट त्या ग्रहाने फुलफिल नाही केली तर तो ग्रह नाही. आता 2006 मध्ये त्यांनी सांगितलं की अशा अशा 3 कंडिशन्स आहेत, 3 अटी आहेत. त्या जर सगळे ग्रह एखादा ग्रह फुलफिल करत असेल तरच तो ग्रह मानला जाईल, अदरवाईज तो ग्रह मानला जाणार नाही. ओके. आता पहिली कंडिशन म्हणजे काय आहे त्याच्यातली, हे कुठे स्टेटबोर्ड मध्ये वगैरे नसेल कुठेच, मी तुम्हाला सांगते. पहिली कंडिशन म्हणजे काय आहे की त्याचा आजूबाजूचा एरिया, म्हणजे आता समजा हा ग्रह आहे, एखादा ग्रह आहे आणि ही त्याची ग्रॅव्हिटीचा एरिया आहे, की ह्या एरियामध्ये काहीही कुठलीही गोष्ट आली तर ती त्या ग्रहाभोवती फिरणार. ओके. हा झाला त्याचा ग्रॅव्हिटीचा एरिया, हा त्याचा ग्रह. तर हा जो एरिया आहे ना, हा क्लिअर असला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलेही मिटेरॉइड किंवा दुसरे कुठलेही ग्रह असं काही नाही असलं पाहिजे. त्याच्या एरियामध्ये, त्याच्या ऑर्बिटमध्ये, त्याचं ऑर्बिट जे आहे ना, ऑर्बिट जे आहे ना ते क्लिअर असलं पाहिजे. त्याच्यामध्ये काही डिस्टर्बन्स नको पाहिजे, क्लिअर असलं पाहिजे. दुसरी कंडिशन काय होती की तो सूर्याभोवती फिरणारा असला पाहिजे. सूर्याभोवती फिरणारा असला पाहिजे. ओके. आणि तिसरी कंडिशन होती की तो दुसऱ्या ग्रहाच्या प्रभावात नको. म्हणजेच काय, प्रभाव म्हणजे काय, इन्फ्लुएन्स. म्हणजेच काय, दुसऱ्या ग्रहाच्या ऑर्बिटने ह्या ग्रहाच्या ऑर्बिटला फरक नाही पडला पाहिजे. ओके. ही कंडिशन तो फुलफिल करत नव्हता, कारण तो नेपच्यूनचा जो ऑर्बिट होता ना, नेपच्यून ग्रह असेल समजा, हा नेपच्यून ग्रह आहे, त्याचा हा ऑर्बिट आहे, तर इथे प्लुटोचा ग्रह आणि कधी कधी प्लुटोची ऑर्बिट नेपच्यूनच्या ऑर्बिटमध्ये जायची. म्हणून आणि तिसरी कंडिशन काय आहे की दुसऱ्या ग्रहाच्या प्रभावाखाली नको, किंवा दुसऱ्या ग्रहाने तो इन्फ्लुएन्स नाही झाला पाहिजे. पण इथे काय होतं, ज्युपिटर नेपच्यून जो आहे तो खूप मोठा ग्रह आहे, प्लुटो जो आहे तो एकदम छोटासा ग्रह होता, त्याच्यामुळे नेपच्यूनच्या ऑर्बिटमध्ये तो कधी कधी यायचा. तर ही तिसरी कंडिशन त्यांनी फुलफिल केली नव्हती, म्हणून 2006 मध्ये त्याला ग्रह या संज्ञेपासून नकारण्यात आलं किंवा तो ग्रह नाही. मग त्याला लघु ग्रह किंवा इंग्लिश मध्ये ड्वार्फ प्लॅनेट किंवा लघु ग्रह किंवा त्याला बटू ग्रह असं पण म्हणतात. म्हणजे तो प्लॅनेट नाहीये पण ड्वार्फ प्लॅनेट आहे, ग्रह नाहीये पण बटू ग्रह किंवा लघु ग्रह आहे असं बोलतात. ओके. प्लुटोला, म्हणून प्लुटो हा 2006 पासून ग्रह नाहीये. तुमच्या लहानपणी 2006च्या आधीचे जे बुक्स असतील लहानपणीचे, त्याच्यामध्ये असं सांगितलं जायचं की 9 ग्रह आहेत, मग ते युरेनस, नेपच्यून, प्लुटो आपण असं सगळं एकत्र पाठ करायचं, युरेनस, नेपच्यून, प्लुटो. तर आता प्लुटो ग्रह नाहीये. ओके. हे होतं प्लुटो बद्दल. फक्त तुमच्या क्लिअरिटीसाठी होतं, विचारलं नाही जाणार. वरचं फक्त लक्षात ठेवा, कोणत्या वर्षापासून प्लुटोला ग्रह म्हणण्यापासून नाकारण्यात आलं, तर 2006 पासून. ओके. स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. आता आपण बघणार आहोत की जे आपले ऍक्च्युअल ग्रह जे आहेत ते आपण बघणार आहोत. ओके. तर कोणकोणते ग्रह आहेत? मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून. एम, वेम, जे, सन. सन इथे सुरुवातीला सन पासूनच ते सुरुवात होतात, म्हणून शेवटी पण तुम्ही सन असंच लिहायचं. ओके.
आता मर्क्युरी म्हणजेच काय, तुमचा बुध ग्रह. मर्क्युरी म्हणजेच बुध ग्रह, मराठीमध्ये त्याला बुध बोलणार. ओके, मर्क्युरी. आता हे जे पहिले 4 प्लॅनेट आणि नंतरचे 4 प्लॅनेट, सूर्याचा, हा तुमचा सूर्य आहे, सूर्याच्या जवळचे पहिले 4 ग्रह आणि शेवटचे 4 ग्रह ह्यांच्यामध्ये एक बेल्ट आहे, एक पट्टा आहे, त्याला बोलतात एस्टेरॉइड बेल्ट. काय बोलतात? एस्टेरॉइड बेल्ट. एस्टेरॉइड बेल्ट काय आहे ते मी सांगते. हा झाला तुमचा असा पहिले 4 ग्रह आणि नंतरचे 4 ग्रह, त्याच्यामध्ये एक पट्टा आहे, त्याला बोलतात एस्ट्रॉइड बेल्ट. ASTROID. ASTROID बेल्ट. एस्ट्रॉइड बेल्ट म्हणजे काय, असा पट्टा की ज्याच्यामध्ये खूप सारे मीटरॉइड्स किंवा धुळीचे कण, राख ते बोलतात, ते सगळं ह्या पट्ट्यामध्ये आहे. आणि ह्या पट्ट्यामधूनच मग पहिले 4 ग्रह नंतरचे 4 ग्रह वेगवेगळे झालेले दिसतात. खूप सारी धूळ, राख आणि छोटे छोटे तुकडे, ग्रहांचे छोटे छोटे तुकडे असतात, ज्याला बोलतात मीटिओरॉइड्स असं बोलतात, दगड ज्याला बोलतात, ते सगळं या बेल्ट मध्ये आहे, त्याला एस्ट्रॉइड बेल्ट असं बोलतात. आता सुरुवातीचे 4 प्लॅनेट आणि नंतरचे 4 प्लॅनेट ह्याच्यामध्ये काही डिफरन्स आहे, काही फरक आहे, जो की या पट्ट्यामुळे निर्माण होतो. तर फरक काय आहे ते बघूया. आता सुरुवातीचे जे प्लॅनेट जे आहेत ना, ते सॉलिडिफाईड आहे, त्यांचं घनीभवन झालेलं आहे. सॉलिडिफाईड किंवा ज्यांचं घनीभवन झालेलं आहे. घनीभवन म्हणजे होणं म्हणजेच काय, ते जमीन आहे त्याच्यावर. हे 4 सुरुवातीचे 4 ग्रह आहेत ना, मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, यांना जमीन आहे, बेस आहे, सॉलिड आहेत ते. पण हे जे नंतरचे 4 ग्रह आहेत ना, ते अजूनही गॅस या अवस्थेतच आहेत, गॅशियस आहेत, ते गॅशियस आहेत, हे सॉलिडिफाईड आहेत. हे 4 ग्रह अजूनही गॅशियसच आहेत. लोकांना वाटतं की नाही सगळे आपल्याला पृथ्वीला जमीन आहे तर सगळीच्या सगळी जमीन आहे, असं नाहीये. पहिले 4 ग्रहांना जमीन आहे, नंतरचे 4 ग्रह अजूनही गॅस किंवा गॅसचे गोळे आहेत, तर त्याला बेस नाहीये. ओके, गॅशियस आहेत. त्याच्यानंतर याला सॉलिडिफाईड असणे म्हणजेच काय, याला टेरेस्ट्रियल प्लॅनेट असं पण बोलतात. टेरेस्ट्रियल प्लॅनेट म्हणजे ज्याला जमीन आहे असे ग्रह, टेरेस्ट्रियल प्लॅनेट. ओके, हे याला आणि हे 4 याला बोलतात इनर प्लॅनेट, कारण ते सूर्याच्या ग्रॅव्हिकल, सूर्याचं जे ऑर्बिट आहे, सौरमाला जी आहे, त्याच्या आतमधले जवळचे ग्रह आहेत, म्हणून याला इनर प्लॅनेट असं बोलतात. याला आउटर प्लॅनेट असं बोलतात. ओके, हे टेरेस्ट्रियल झाले. इथे याला अजून एक शब्द आहे, जोवियन. जोवियन अवस्थेमध्ये असलेले, जोवियन अवस्थे म्हणजे अजूनही तयार नाही झाले, ते अजूनही गॅशियस अवस्थेमध्ये आहेत, म्हणजे लहान छोट्याशा अवस्थेमध्ये आहेत, सुरुवातीच्याच अवस्थेमध्ये आहेत, म्हणून ह्याला जोवियन हा शब्द आहे, JOVIAN, जोवियन प्लॅनेट असं म्हणतात. हे आहेत सुरुवातीचे टेरेस्ट्रियल, हे आहेत जोवियन. सुरुवातीचे आहेत सॉलिडिफाईड, नंतरचे आहेत गॅशियस, सुरुवातीचे आहेत इनर प्लॅनेट, नंतरचे आहेत आउटर प्लॅनेट. तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात खालीलपैकी कोणते कोणते इनर प्लॅनेट आहेत, कोणते कोणते आउटर प्लॅनेट आहेत, कोणते कोणते जोवियन प्लॅनेट आहेत, मग त्याच्यामध्ये एक हा आणि बाकीचे 3 इकडचं, असं काहीतरी ऑप्शन देऊ शकतात. ओके, आता हे जे आहेत हे टेरेस्ट्रियल किंवा ह्यांचं घनीभवन झालेलं आहे. म्हणजेच काय, घनीभवन म्हणजे ते जड आहेत, त्यांची डेन्सिटी
किंवा घनता जी आहे ती जास्त आहे. घनता जास्त आहे का? कारण ते सॉलिड अवस्थेत आहेत. स्थायू या अवस्थेत असल्यामुळे त्याची घनता जास्त आहे. आता शेवटचे प्लॅनेट जे आहेत ते वायू अवस्थेमध्ये आहेत, गॅशियस अवस्थेमध्ये असल्यामुळे त्यांची डेन्सिटी किंवा घनता जी आहे ती फार कमी आहे. थोडं लॉजिक आपण लावू शकतो. तुम्हाला डायरेक्ट ऑल ऑफ अ सडन क्वेश्चन विचारला तर आपल्याला कळलं पाहिजे. शेवटचे ग्रह आहेत त्यांची डेन्सिटी कमी आहे का? कारण ते गॅशियस अवस्थेमध्ये आहेत. सुरुवातीचे प्लॅनेट जे आहेत त्यांची घनता जास्त आहे का? कारण ते सॉलिडिफाईड त्यांच्या घनीभवन किंवा स्थायू अवस्थेमध्ये असलेले आहेत ते. म्हणून ह्यांची घनता जास्त आहे, ह्यांची घनता कमी आहे. हा मधला बेल्ट आहे ऍस्ट्रॉइड बेल्ट, ज्याच्याने हे ग्रह वेगवेगळे होतात. ओके, ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा बुक मध्ये लिहून घ्या. हे ग्रह तोंडपाठ म्हणजे रेग्युलर जर कंटिन्यू बोलत राहिले तर हळूहळू तोंडपाठ होणार. मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, जुपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून, एम, वेम, जे, सन. ओके, बेसिक इन्फॉर्मेशन होती की सुरुवातीचे 4 ग्रह आणि नंतरचे 4 ग्रह कसे वेगवेगळे होतात त्याच्याबद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन. आता प्रत्येक एका ग्रहाबद्दल एक एक दोन दोन लाईन मध्ये आपण फक्त इन्फॉर्मेशन बघू की त्याला काय म्हणतात किंवा काय आहे त्याच्यामध्ये. मर्क्युरी किंवा बुध, मराठीमध्ये बुध बोलतात मर्क्युरीला. मर्क्युरी हा सर्वात लहान ग्रह आहे, सर्वात छोटा ग्रह आहे. सूर्याच्या जवळचा सगळ्यात पहिला नंबरचा ग्रह. हा प्रश्न आयोगाने विचारला होता खूप, मला वाटतं 2012-13च्या काहीतरी पेपरला, की सूर्याच्या जवळचा ग्रह कोणता, सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह कोणता, तर तो आहे बुध किंवा मर्क्युरी. सर्वात लहान आहे म्हणजे आपला अर्थचा जो पृथ्वीचा जो चंद्र आहे चंद्रापेक्षा थोडासा मोठा साईज मध्ये असेल असं. म्हणजे ओव्हरऑल बाकीच्या ग्रहांचा बघितलं तर तसं बाकीच्या ग्रहांच्या मानाने तो सगळ्यात छोटा आहे. ओके, दुसरा आहे व्हीनस. व्हीनसला मॉर्निंग किंवा इव्हिनिंग स्टार, मॉर्निंग किंवा इव्हिनिंग स्टार असं बोलतात का? कारण व्हीनसचं जर तुम्ही गुगल सर्च मारलं तर चित्र जे आहे थोडंसं ऑरेंज कलर मध्ये आहे आणि आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी सूर्य ऑरेंज कलर मध्ये, भगवा कलर मध्ये दिसतो, म्हणून याला मॉर्निंग किंवा इव्हिनिंग स्टार असं बोलतात का? कारण त्याचा रंग ऑरेंज भगवा असा आहे. मॉर्निंग किंवा इव्हिनिंग स्टार. ओके, आता व्हीनस जो आहे ना तो सगळ्यात स्लो स्पीड असणारा ग्रह आहे. खूप स्लो फिरतो, खूप म्हणजे एक्स्ट्रीमली स्लो फिरतो. आता ह्याचा अर्थ काय? स्लो स्पीड असं म्हणजेच काय? त्याची स्लो स्पीड म्हणजे लॉंगेस्ट डे ड्युरेशन. तो स्पीड म्हणजे तो खूप स्लो फिरतो. एक दिवस कंप्लीट करायला खूप वेळ लागतो म्हणजेच तो स्लो फिरतो. आणि त्याचाच अर्थ काय की लॉंगेस्ट डे ड्युरेशन. एक दिवस जो आहे तो खूप मोठा आहे. तर किती मोठा आहे? पृथ्वीवरचे 245 डेज, पृथ्वीवरचे 245 दिवस, पृथ्वीवरचे 245 दिवस म्हणजे ह्याचा एक दिवस असतो. आता कळलं तो किती स्लो फिरत असेल. पृथ्वी जी आहे स्वतःभोवती चक्कर मारते 24 तासांमध्ये, एक दिवसामध्ये. तसे 247 दिवस, 245 दिवस म्हणजे ह्याचा एक दिवस असतो. म्हणजे तो इतका स्लो फिरतो. मग ते दोन्ही शब्दांमध्ये दोघांचा अर्थ एकच झाला, स्लो स्पीड आणि लॉंग डे ड्युरेशन. दोघांचा अर्थ एकच झाला. प्रश्न आता घुमून फिरून किंवा ट्रिक करून काहीतरी विचारू शकतात. स्लो स्पीड असणे म्हणजे दिवसाचा कालावधी मोठा असणे. ओके,
शो स्पीड म्हणजेच दिवसाचा कालावधी मोठा असणे. दुसरं आपण बघूया आपल्या पृथ्वीबद्दल. ओके, पृथ्वीची घनता जी आहे ना, डेन्सिटी, पृथ्वीची घनता डेन्सिटी इतर 8 प्लॅनेट किंवा इतर 7 प्लॅनेट पेक्षा मॅक्सिमम आहे, किंवा पृथ्वी हा मॅक्सिमम घनता असलेला ग्रह आहे. इतर साऱ्या ग्रहांपेक्षा सर्वात जास्त घनता पृथ्वीची आहे. ओके, तर ती किती आहे? 5.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. 5.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. पृथ्वीला एक चंद्र आहे किंवा एक नैसर्गिक उपग्रह आहे, एक. ओके, पृथ्वीला ब्ल्यू प्लॅनेट असं पण बोलतात. ब्ल्यू प्लॅनेट म्हणजे निळा ग्रह. का? कारण पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे की जिथे पाणी सध्याच्या स्थितीला अस्तित्वात आहे. पाणी अस्तित्वात असल्यामुळे, पाण्याचे अस्तित्व असल्यामुळे पृथ्वीला ब्ल्यू प्लॅनेट असं पण बोलतात. पृथ्वीची घनता पण एकदा विचारलेला गेलेला प्रश्न आहे, 4 मार्क करून ठेवा. पृथ्वीची घनता किती आहे? मग ते अशा वेळेस ऑप्शन अगदीच जवळचे आहेत, कारण ही स्पेसिफिक व्हॅल्यू आहे ती तुम्हाला ऍज इट इज लक्षात असली पाहिजे. ते लोक ऑप्शन 5.3, 5.4, 5.5, 5.6 असे ऑप्शन देणार अशा वेळेस, कारण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, त्याच्यामुळे ती लक्षात असली पाहिजे. आपण आधी काय बघितलं ते चंद्र बघितलं. चंद्राची घनता किती होती? 3.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ओके, पृथ्वीची घनता आहे 5.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. हे आकडा ऍज इट इज लक्षात ठेवा, 5.5. पृथ्वीला ब्ल्यू प्लॅनेट असं पण बोलतात. ओके, त्याच्यानंतर आहे मार्स. मिशन मंगल तर तुम्ही बघितलं आहे, त्याच्यामध्ये आहे तुमचा मार्स. मार्स जवळपास लाल रंगाचा असा ग्रह आहे. ओके, लाल रंगाचा ग्रह आहे मार्सचं चित्र जर तुम्ही बघितलं किंवा गुगल सर्च केलं, जवळपास लाल रंगाचा दिसतो. मार्स जो आहे पृथ्वीच्या अर्धा आहे आकाराने. पृथ्वीचा अर्धा आहे आकाराने. व्हीनस जो आहे ना, दुसरा ग्रह आहे व्हीनस, तो पृथ्वीच्या समान आहे. आकाराने. व्हीनस जो आहे ना, आकाराने पृथ्वीच्या समान असणारा ग्रह आहे. आकाराने जवळपास समान आहे. मार्स जो आहे ना, तो पृथ्वीचा अर्धा आहे. ओके, आता मार्सवर पण एकदा प्रश्न विचारला गेला आणि विचारला पण जाऊ शकतो, कारण मार्स नेहमी चर्चेमध्ये असणारा ग्रह आहे. मार्सवर खूप बऱ्याच वर्षांपूर्वी पाण्याच्या खुणा म्हणजे ग्रहावर असे वेव्स असलेले माती दिसलेलं आहे. म्हणजे खूप काही वर्षांपूर्वी तिथे पाणी असण्याची शक्यता आहे, कारण तिथे पाण्याच्या खुणा सापडल्या आहेत. पृथ्वीवर पाणी ऑलरेडी अस्तित्वात आहे. मंगळावर मंगळाच्या जमिनीवर पाण्याच्या खुणा सापडलेल्या आहेत, म्हणजे लाटांच्या स्वरूपात असलेली माती सापडलेली आहे. मार्स आपण बघितला लाल रंगाचा ग्रह आहे. लाल रंगाचा ग्रह का आहे? कारण तिकडे रेड सॉइल आहे. रेड सॉइल, लाल माती आहे. भारतामध्ये रेड सॉइल कुठे मिळते? छत्तीसगड, झारखंड किंवा जो उजव्या बाजूचा जो पट्टा आहे भारताचा, ते लाल मृदा मिळते. मार्सचा किंवा मंगळ ग्रहाचा रंग लाल आहे, कारण तिकडे रेड सॉइल आहे. तिथे आपल्यासारखी काळी माती किंवा अल्युवियल सॉइल जी पाण्यामुळे तयार होते ती सॉइल नाहीये, लाल मृदा आहे. रेड कलर
सॉइल, रेड सॉइल आहे. ओके. त्याच्यानंतर ज्युपिटर. ऍस्टेरॉइड बेल्टच्या नंतरचा पहिला ग्रह असं विचारलं जाऊ शकतं. ऍस्टेरॉइड बेल्ट म्हणजे हा बेल्ट. ऍस्टेरॉइड बेल्टच्या नंतरचा पहिला ग्रह कोणता? मध्ये ऑप्शन मध्ये देतील. ज्युपिटर हा ऍस्टेरॉइड बेल्टच्या नंतरचा पहिला ग्रह आहे. ओव्हरऑल मध्ये 5वा ग्रह आहे. ऍस्टेरॉइड बेल्टच्या नंतरचा पहिला ग्रह. ओके. ज्युपिटर हा सर्वात मोठा ग्रह आहे. ज्युपिटर सर्वात मोठा ग्रह आहे. सगळ्यात छोटा ग्रह कोणता आहे? मर्क्युरी, बुध सगळ्यात लहान ग्रह आहे. ज्युपिटर सर्वात मोठा ग्रह आहे, म्हणून त्याला जायंट प्लॅनेट असं पण बोलतात. राक्षसी ग्रह किंवा जायंट प्लॅनेट असं पण बोलतात, किंवा त्याला बोलतात राक्षसी ग्रह, जायंट प्लॅनेट. आता ज्युपिटर जो आहे ना तो खूप फास्ट फिरतो, म्हणजे त्याची स्पीड जी आहे ना ती खूप फास्ट आहे. मगाशी काय बघितलं होतं? व्हीनसची स्पीड खूप स्लो आहे. ज्युपिटरची स्पीड खूप फास्ट आहे. याची स्पीड स्लो असल्यामुळे ह्याचा लॉंगेस्ट डे ड्युरेशन, दिवस खूप मोठा आहे. 245 डेजचा एक दिवस आहे. ज्युपिटर फास्ट असल्यामुळे शॉर्टेस्ट डे, दिवस जो आहे तो खूप छोटा आहे. शॉर्टेस्ट डे. शॉर्टेस्ट डे आता किती आहे? 9 hours 50 minutes. 9 तास 50 मिनिटं, म्हणजे जवळपास 10 तास. 9 तास 50 मिनिटांचा एक दिवस आहे. हा आहे 245 दिवसांचा एक दिवस व्हीनस मध्ये. ज्युपिटर मध्ये 9 तास 50 मिनिटं, 9 तास 50 मिनिटांचा एक दिवस आहे. शॉर्टेस्ट डे का? कारण त्याची स्पीड खूप फास्ट आहे, खूप जोरात फिरतो. आणि हा सगळ्यात मोठा ग्रह आहे. मालिकेमधला सगळ्यात मोठा ग्रह. त्याला स्वतःभोवती फिरतो ना, म्हणजे काय? स्वतःभोवती फिरण्याची स्पीड सगळे हा, स्वतःभोवती फिरण्याची स्पीड. पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची स्पीड आहे 24 तास. ज्युपिटरची स्वतःभोवती फिरण्याची स्पीड आहे 9 तास 50 मिनिटं, म्हणजे जवळपास 10 तास. 10 तासामध्ये तो स्वतःभोवतीचं एक रोटेशन कम्प्लीट करतो. ओके. आणि व्हीनसची स्वतःभोवती फिरण्याची स्पीड आहे 245 डेज. 245 डेज झाले की त्याचं एक रोटेशन कम्प्लीट करतं. मग सूर्याभोवती मग तो खूपच त्याला टाइम लागतो असं. ज्युपिटर स्वतःभोवती 9 तास 50 मिनिटांमध्ये एक रोटेशन होते. ओके. पुढचा ग्रह आहे सॅटर्न किंवा शनी. सॅटर्न ग्रह आता आपला एक सांगायचं राहिलं. पृथ्वीला एक नॅचरल सॅटेलाइट, नैसर्गिक उपग्रह एक आहे, जो की आहे चंद्र. मार्स जो आहे, मंगळ, त्याला 2 ग्रह आहेत. हा पण प्रश्न कोणता कंबाईन का कशाला तरी विचारलाय की मंगळचे 2 ग्रह कोणते आहेत, किंवा मंगळला किती ग्रह आहेत असा काहीतरी प्रश्न विचारला होता. मंगळला 2 नैसर्गिक उपग्रह, नॅचरल सॅटेलाइट 2 आहेत. काय नाव आहे त्यांचं? डीमस आणि फोबोस. हे इंग्लिश मधले शब्द आहेत, त्याला मराठी शब्द नाहीयेत, पाठ करायचे. मी स्पेलिंग सांगते. डीमस, DIEMOS, डीमस. आणि दुसरा आहे फोबोस, THOBOS, फोबोस. डीमस आणि फोबोस हे मंगळ या ग्रहाचे 2 नैसर्गिक उपग्रह आहेत, डीमस आणि फोबोस. आता अशा प्रकारे पृथ्वीला एक उपग्रह, मार्स किंवा मंगळला 2 उपग्रह. तसं शनी हा जो ग्रह आहे ना त्याला मॅक्सिमम उपग्रह आहेत. सगळ्यात जास्त उपग्रह असलेला ग्रह शनी किंवा सॅटर्न. आता रिसेंटली न्यूज मध्ये होतं 2 उपग्रह ऍड झाले. टोटल 82 उपग्रह आहेत. तर तुम्ही सर्च करायचं, गुगल सर्च करायचं की नक्की किती उपग्रह आहेत.
माझ्या मते 82 उपग्रह आहेत. लेक्चर झाल्यानंतर तुम्ही सर्च करा किंवा ड्युरिंग लेक्चर पण सर्च करू शकता आणि बाकीच्यांना सांगा किंवा कमेंट बॉक्समध्ये लिहा किती उपग्रह आहेत. माझ्या मते 82 उपग्रह आहेत. आता रिसेंटली 2 उपग्रह ऍड झालेत, तर असे ते 82 उपग्रह आहेत. सर्च करा आणि बघा किती उपग्रह आहेत शनीला. ओके, त्याच्यानंतर शनी जो आहे ना, शनीच्या भोवती असे पट्टे 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 आहेत. ज्युपिटरला मराठीमध्ये बोलतात गुरु, त्याच्या भोवती एकच पट्टा आहे. ज्युपिटरच्या भोवती एकच असा पट्टा आहे. शनीच्या भोवती खूप सारे पट्टे आहेत, त्याला स्पायरल बँड असं बोलतात. 82 कोणीतरी कमेंट केली 82. करेक्ट, लिहून घ्या. 82 ग्रह आहेत. ज्युपिटरला एकच पट्टा आहे. ज्युपिटर किंवा गुरु हा जो ग्रह आहे ना ज्युपिटर, त्याला एकच पट्टा आहे. शनीला खूप सारे पट्टे आहेत. पट्ट्यांना इंग्लिश मध्ये बोलतात स्पायरल बँड. स्पायरल बँड किंवा मराठीमध्ये तुम्ही पट्टे लिहू शकतात. खूप सारे पट्टे असणारा ग्रह तो म्हणजे आहे शनी. त्याला इंग्लिशमध्ये स्पायरल बँड असं बोलतात किंवा ग्रह स्पायरल बँड किंवा पट्टे असलेला ग्रह म्हणजे आहे शनी. ओके, त्याच्यानंतर युरेनस आणि नेपच्यून. नेपच्यूनला ग्रीन प्लॅनेट असं बोलतात. नेपच्यूनला ग्रीन प्लॅनेट असं बोलतात. ओके, ह्याच्या युरेनस नेपच्यून बद्दल इतके काय प्रश्न विचारणार नाही. मेन तुम्हाला लक्षात ठेवायचं की इकडचे पहिले 4 ग्रह आणि ऍस्टेरॉइड बेल्ट नंतरचा पहिला ग्रह. आता त्यांनी प्रश्न विचारला की ऍस्टेरॉइड बेल्ट नंतरचा पहिला ग्रह कोणता असं विचारू शकतात. मर्क्युरी बद्दल एकदा प्रश्न विचारलाय, सूर्यानंतरचा पहिला ग्रह. तो असे चान्सेस, तो अगदीच डीप मध्ये जाणार नाही. आपल्याला काय करायचंय, मर्क्युरी बद्दल जर प्रश्न विचारलेला आहे तर इतर जे मेन ग्रह आहेत ते कोणत्या नंबरला येतात किंवा त्यांचा क्रम विचारला जाऊ शकतो. हे बेसिक जी इन्फॉर्मेशन आहे ती विचारली जाऊ शकते. ह्याची स्क्रीनशॉट याचा काढून घ्या. युरेनस किंवा नेपच्यून बद्दल जास्त प्रश्न विचारण्याची शक्यता कमी आहे. नेपच्यूनला ग्रीन प्लॅनेट का बोलतात? त्याचा रंग मला वाटतं ग्रीन आहे. मी त्याचं इमेज बघितलेली नाहीये, तुम्ही चेक करा. नेपच्यूनचा रंग, नेपच्यून कोणत्या रंगाचा आहे त्याच्यामुळे रंगामुळेच बऱ्यापैकी त्याला तसं बोललं जातं. जसं की आपल्याला पृथ्वीला ब्ल्यू प्लॅनेट बोललं जातं कारण पृथ्वी जी आहे ती लांबून निळ्या रंगाची दिसते. का? कारण तिथे पाण्याचं अस्तित्व आहे पृथ्वीवर, निळ्या रंगाची दिसते, म्हणूनच पृथ्वीला ब्ल्यू प्लॅनेट बोलतात. ओके, एकदा मी रिवाइज करते, तुम्ही पण माझ्या मागे बोला. ओके, पहिला आहे, हे 8 ग्रह आहेत. सूर्याभोवती 8 ग्रह फिरतात. मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून. पहिले 4 ग्रह आणि नंतरचे 4 ग्रह हे ऍस्टेरॉइड बेल्टने वेगळे केले जातात. ऍस्टेरॉइड बेल्ट म्हणजे तिथे मीटरॉइड किंवा दगडांचे तुकडे आहेत, छोटे छोटे दगड आहेत, धूळ आहे, इथे हे सगळं ऍस्टेरॉइड बेल्टमुळे आहे. त्याच्याने हे 4 ग्रह आणि नंतरचे 4 ग्रह विभागले जातात. मगाशी आपण बघितलं होतं सुरुवातीचे 4 ग्रह जे आहेत ते सॉलिडिफाईड आहेत, त्याला बेस आहे, जमीन आहे त्यांना. नंतरचे 4 ग्रह जे आहेत ते गॅशियस स्टेट मध्ये आहेत. ओके, नंतरचे 4 ग्रह आहेत त्याला जोवियन प्लॅनेट असं बोलतात. जोवियन हा शब्द वापरला होता. सुरुवातीचे 4 ग्रह आहेत ते काय बोलतात त्याला, टेरेस्ट्रियल म्हणजे ज्याला जमीन आहे असे हे 4 ग्रह आहेत. ओके, डेन्सिटी, आता सुरुवातीच्या प्लॅनेट जे असतात त्याला घनीभवन झालं असल्यामुळे, जमीन असल्यामुळे डेन्सिटी ह्या प्लॅनेटची, सुरुवातीच्या प्लॅनेटची जास्त आहे. नंतरचे प्लॅनेट जे आहेत ते गॅशियस स्टेज मध्ये असल्यामुळे त्याची डेन्सिटी कमी आहे, घनता कमी आहे. ओके, तो पहिला प्लॅनेट आहे आपल्या सूर्याच्या जवळचा पहिला प्लॅनेट म्हणजे मर्क्युरी, जो की सर्वात लहान प्लॅनेट आहे. सगळ्यात मोठा, एक कंपॅरिझननी लक्षात ठेवायचं, सर्वात लहान मर्क्युरी, सगळ्यात मोठा आहे गुरु म्हणजे ज्युपिटर. ओके, त्याच्यानंतर आहे व्हीनस,
व्हीनस जो आहे पृथ्वीच्या समान आकाराचा आहे. पृथ्वीच्या समान आकाराचा असल्यामुळे त्याला अर्थ ट्विन असं पण बोलतात. अर्थ ट्विन, ट्विन म्हणजे काय, दोन जुळ्या बहिणी जुळे भाऊ असतात तसं जुळे म्हणजे सेम. तर तो पृथ्वीच्या समान आकाराचा असल्यामुळे त्याला अर्थ ट्विन असं पण बोलतात. ओके. त्याला मॉर्निंग किंवा इव्हिनिंग स्टार असं पण बोलतात. मॉर्निंग किंवा इव्हिनिंग स्टार का, कारण तो ऑरेंज कलरचा आहे. सूर्य जो आहे मॉर्निंग इव्हिनिंगला सकाळी संध्याकाळी भगव्या रंगाचा दिसतो, म्हणून त्याला व्हीनसला पण मॉर्निंग किंवा इव्हिनिंग स्टार असं बोलतात. व्हीनसचा स्पीड सगळ्यात स्लो आहे. विचारला जाऊ शकतो प्रश्न. व्हीनसचा स्पीड स्टारमार्क करून द्या. सगळ्यात स्लो आहे. स्लो असते म्हणजेच काय, लॉंगेस्ट डे ड्युरेशन म्हणजे त्याचा दिवस सगळ्यात मोठा आहे. किती, 245 डेजचा एक दिवस असतो. ओके. त्याच्यानंतर आहे पृथ्वी. पृथ्वीची घनता, पृथ्वीची जमीन जी आहे ती एकदम स्टिफ आहे. खूप मोठा लेअर जमिनीच्या आतमध्ये येतो. जवळपास 6000 किलोमीटर, तुम्ही स्टेटबोर्ड वाचलं असेल तर कळेल. 6000 किलोमीटर आतमध्ये पृथ्वी आहे. म्हणजेच काय, त्याची जाडी जी आहे ती खूप मोठी आहे. त्याच्यामुळे पृथ्वीची घनता ही बाकी ग्रहांमध्ये सगळ्यात जास्त आहे. किती घनता आहे, 5.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. 5.5 असंच्या असंच लक्षात ठेवायचं. 5.5 आहे. ते ऑप्शन 1, 2, 2च वेगळा देऊ शकतात. आणि ब्लू प्लॅनेट बोलतात कारण पाण्याचं अस्तित्व असल्यामुळे. दुसरं आहे, पुढचं आहे मार्स. मार्स म्हणजे मंगळ. पृथ्वीला एक उपग्रह आहे चंद्र. मार्सला 2 उपग्रह आहेत, डीमस आणि फोबोस. ओके. मार्स जो आहे तो पृथ्वीचा अर्धा आहे. आकाराने जवळपास पृथ्वीचा अर्धा आहे. मार्सवर पाण्याच्या खुणा दिसतात. पाण्याची अशी जमीन जी असते, पाण्याच्या वेव्हच्या आकाराची, टाईडच्या आकाराची जी जमीन असते तशी दिसते. पाण्याच्या खुणा दिसतात म्हणजे पूर्वीच्या काळी तिथे पाण्याचं अस्तित्व असावं. म्हणून आपण बरेच सारे सॅटेलाइट जे असतात, मिशन मंगल तुम्ही बघितलं आहे, मार्सवर पाठवलं आहे. का मार्सवर पाठवलंय, की मार्सवर कधी पाणी होतं का, किंवा पाणी नंतर मध्ये आपण आणू शकतो का, तिथे नवीन सजीव निर्माण होऊ शकतात का, जीवसृष्टी निर्माण होऊ शकते का, हे बघण्यासाठी आपण बरेच सारे सॅटेलाइट हे मार्सवर पाठवतो. त्याचा अभ्यास करण्यासाठी की तिथे नवीन जीवसृष्टी निर्माण होऊ शकते का. आधी पाण्याचा खुणा होता. मार्सचा रंग जवळपास लाल आहे का, कारण तिथे रेड सॉइल आहे, लाल मृदा आहे. ऍस्ट्रोनॉट बेल्ट नंतरचा ग्रह आहे ज्युपिटर. ज्युपिटर जो आहे तो सगळ्यात मोठा ग्रह आहे. ज्युपिटर म्हणजे गुरु. सगळ्यात मोठा ग्रह असल्यामुळे त्याला जायंट प्लॅनेट असं पण बोलतात. त्याचा स्पीड खूप फास्ट आहे. खूप जोरात स्वतःभोवती प्रदक्षिणा खूप जोरात घालतो, खूप फास्ट घालतो, म्हणून ह्याचा दिवस, एका दिवसाचं ड्युरेशन कमी आहे. किती, 9 तास 50 मिनिटांचा एक दिवस आहे. 9 तास 50 मिनिटाचा एक दिवस. त्याच्यानंतर आहे शनी, किंवा त्याला बोलतात सॅटर्न. सॅटर्नच्या वरती खूप सारे पट्टे आहेत, म्हणून स्पायरल बँड्स आहेत सॅटर्नवर. सॅटर्नला सगळ्यात जास्त उपग्रह आहेत, नैसर्गिक उपग्रह 82 उपग्रह आहेत. मला वाटतं सगळ्यात मोठा उपग्रह तेच होता न्यूज मध्ये, 33 असं त्या उपग्रहाचं नाव आहे. जो सगळ्यात मोठा उपग्रह आहे ना, त्याचं नाव टेथिस आहे. मग पण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं ना टेथिस समुद्र, तर टेथिसचं नाव त्याला दिलं. तर सगळ्यात मोठा उपग्रह जो आहे ना, या 82 उपग्रहांमधला शनीचा सगळ्यात मोठा उपग्रह जो आहे त्याचं नाव टेथिस आहे. लिहून घ्या तुमच्या नोट्समध्ये टेथिस. त्याच्यानंतर युरेनस आणि नेपच्यून. प्लुटोला आपण ग्रह बोलत नाही, कारण त्या 3 अटी जो आहे तो प्लुटो फुलफिल करत नाही. 2006 मध्ये प्लुटोला ग्रह म्हणून त्यांनी कॅन्सल केलं. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या आणि रिव्हिजन करत राहा त्याची. ओके. आता ही झाली आपली पूर्ण सूर्यमाला. ह्याच्यावर एकही प्रश्न विचारला तरी तुम्हाला तो आलाच पाहिजे, ह्याच्यावरती प्रश्न जाणार नाही. सूर्यमाला जी आहे ना, एक स्टेटमेंट लिहून घ्या. जे तुम्ही लिहिताना नोट्स वगैरे काय लिहत असाल तर तिकडे लिहून घ्या. जवळपास 99% मास जे आहे ना, सूर्यमालेमधलं 99% मास हे फक्त सूर्याचंच आहे.
आणि उरलेल्या 1% तुमचे इतर ग्रह किंवा तारे किंवा ते मीटेरॉइड्स किंवा जे दगड असतात छोटे छोटे तिकडचे ते सगळे 1% येतात. बाकी 99% मास जे आहे ते सूर्याचं आहे. ही स्टेटमेंट स्टेट बोर्डातली आहे ती तुम्हाला इथे सांगते मी. ओके, 99% मास सूर्याचं आहे. उरलेल्या 1% हे बाकीचे सगळे ग्रह, त्यांचे चंद्र, सॅटेलाइट, तारे, इतर सारे मीटेरॉइड्स दगड हे सगळे 1% उरलेल्या 1% आहेत. ओके, आणि ही सूर्यमाला जी आहे ना, सूर्यमालेचा समजा ही आहे आपली आकाशगंगा. आकाशगंगेमध्ये आहे आपली सूर्यमाला. तर सूर्यमालेच्या जवळचा उपग्रह, जवळचा तारा, सूर्यमालेच्या जवळचा तारा आहे प्रॉक्सिमा सेंच्युरी. PROXIMA, प्रॉक्सिमा सेंच्युरी. म्हणजे हा आपल्या सौरमालेमध्ये नाहीये, सूर्यमालेमध्ये नाहीये, पण पूर्ण सूर्यमालेच्या बाहेरचा जवळचा ग्रह, जवळचा तारा, त्याचं नाव आहे प्रॉक्सिमा सेंच्युरी. ओके, लिहून घ्या. हे पण स्टेट बोर्ड मध्ये आहे कुठेतरी, प्रॉक्सिमा सेंच्युरी. सूर्यमालेच्या जवळचा तारा प्रॉक्सिमा सेंच्युरी. 99% मास सूर्याचा आहे, फक्त एकटा सूर्याचा. उरलेला 1% बाकी मग ग्रह, चंद्र, तारे, दगड, मीटेरॉइड हे सगळं उरलेल्या 1%. पुसू का? स्क्रीनशॉट काढून घ्या, मला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. पुसू का? ओके ओके, येस. जे टॉपिक्स मी तुम्हाला शिकवते ना, त्याच्याबद्दल लगेच आयोगाने कोणते कोणते प्रश्न विचारले ते एकदा बघायचं की कोणकोणते प्रश्न आयोगाने विचारलेत, म्हणजे तुम्हाला त्याची रिव्हिजन पण केली जाईल. ओके, एक कन्सेप्ट आपण आता लक्षात घेऊया की छोटा दिवस आणि मोठा दिवस म्हणजे काय. आता त्याचे ग्रह किंवा सूर्य आणि पृथ्वीचं रिलेशन काय आहे ते बघूया. आता आपण सगळे ग्रह बघितले, सूर्यमाला बघितली, त्याच्यातली पृथ्वी आणि सूर्यचं एकमेकांचे रिलेशन कसं आहे ते बघूया, कारण त्या डेट्सवर बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात. ओके, आता समजा हा आहे सूर्य, इथे आहे पृथ्वी. ओके, पृथ्वी जी आहे ती सूर्याला, आता सूर्याचा ऍक्सिस असा आहे, समजा सूर्याचा ऍक्सिस असा आहे, तर ही जी पृथ्वी आहे ना, तिचा आयडियली ऍक्सिस असा असायला हवा होता, कारण तेव्हा हे दोन्ही एका प्लेन मध्ये आले असते. तुमचं मॅथ्स किंवा सायन्स मध्ये वगैरे असं सूर्याचा ऍक्सिस सरळ आहे, पृथ्वीचा ऍक्सिस पण सरळ असायला हवा होता, पण पृथ्वी जी आहे ना, पृथ्वीचा ऍक्सिस असा जातो क्रॉस मध्ये. पृथ्वीचा ऍक्सिस किंवा सेंटर जो आहे ना, तो क्रॉस मध्ये. म्हणजेच काय, पृथ्वी जी आहे ती कितीतरी अंशांनी कललेली आहे, इन्क्लाइंड आहे. किती अंशांनी? 23.5 डिग्री, 23.5 अंशांनी पृथ्वी जी आहे ती कललेली आहे, इन्क्लाइंड आहे. ओके, त्याच्यामुळे पृथ्वी जी आहे ना, ती सूर्याभोवती अशीच्या अशी सरळ प्रदक्षिणा नाही चालत. ती अशी मध्ये थोडीशी वरती जाणार, थोडी खाली येणार, थोडी वरती जाणार. का? कारण ती थोडीशी कललेली असल्यामुळे ती सरळ प्रदक्षिणा नाही, ती अशी वाकडी 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 प्रदक्षिणा घालणार. ओके, आणि म्हणूनच ती कधी पृथ्वीच्या सरळ येणार, किंवा ऍक्च्युली सूर्य पृथ्वीच्या मध्य आणि सूर्याचा मध्य काही वेळेस समान येणार, किंवा काही वेळेस थोडा वरती जाणार, काही वेळेस थोडा खाली जाणार. ते कसं जाणार ते मी तुम्हाला सांगते, फक्त एवढं लक्षात ठेवा की 23.5
23.5 अंशांनी पृथ्वी जी आहे ती कललेली आहे. याचा अर्थ काय की आता समजा ही पृथ्वी आहे, पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती प्रदक्षिणा घालताना, आता ही पृथ्वी आहे, हा सूर्य आहे, तर पृथ्वी प्रदक्षिणा घालताना अशी सरळ नाही फिरत, मध्येच वरती जाईल, मध्येच खाली येणार, मग परत म्हणजे अशी मध्येच थोडीशी वर जाते, थोडी खाली जाते, थोडी वर जाते, थोडी खाली जाते, थोडी थोडी. किती खाली वर जाणार? 23.5 अंशांनी ती खाली किंवा वरती जाणार. आता समजा हा पृथ्वीचा सेंट्रल ऍक्सिस आहे, तर पृथ्वी वर खाली जाते, सूर्य वर खाली जात नाही, एवढं लक्षात ठेवा. आपल्याला डायग्राम मध्ये असं दिसतं सूर्य वरती खाली, पण सूर्य जागेवरच आहे. पृथ्वी प्रदक्षिणा घालताना पृथ्वी थोडीशी वरती आणि खाली जाते. का? कारण ती 23.5 अंशांनी कललेली आहे. ओके, आता ह्या 23.5 अंशांमुळे पृथ्वीवर 2 वृत्त फॉर्म होतात. हे जे मधलं आहे त्याला बोलतात विषुववृत्त किंवा इक्वेटर. वरचं जे आहे त्याला बोलतात कर्कवृत्त, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. हे जे आहे खालचं त्याला बोलतात मकरवृत्त, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. हे झालं विषुववृत्त किंवा इक्वेटर. वरचं झालं ट्रॉपिक ऑफ कॅन्सर किंवा त्याला बोलतात कर्कवृत्त. खालचं झालं मकरवृत्त किंवा त्याला बोलतात ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. ओके, आता पृथ्वी जेव्हा फिरते ना तर काही वेळेस काय होतं, सूर्य जो असतो तो विषुववृत्तावर असतो. ज्यावेळेस पृथ्वी 23 डिग्रीने आता 23 डिग्रीने जी आहे ती जेव्हा इन्क्लाइन असते त्यावेळेस सूर्य वरती पण जाऊ शकतो किंवा खाली पण जाऊ शकतो. ज्यावेळेस सूर्य वरती जातो तेव्हा तो कर्कवृत्ताला समान असतो, ज्यावेळेस तो खाली येतो तो मकरवृत्ताला समान असतो. म्हणजे बेसिकली पृथ्वी वर खाली होते. आता ते कसं होतं हे बघा. ही पृथ्वी आहे, त्याची ऍक्सिस. ओके, ज्यावेळेस ती इथून फिरणार, म्हणजेच काय, सूर्याच्या दोन्ही बाजूनी फिरणार ना पृथ्वी. इथून फिरणार, इथून फिरणार, इथून फिरणार, अशी फिरणार, चारी बाजूनी फिरणार. ओके, हे लक्षात ठेवा. हा सूर्य आहे आणि सूर्याच्या चारी बाजूनी पृथ्वी फिरणार. आता आपण वरून बघतो असं समजा. ज्यावेळेस ती वरती अशी येणार त्यावेळेस त्याचा ऍक्सिस हा 23 डिग्री इन्क्लाइंड आहे. सिमिलरली जेव्हा अशी येणार तो 23 डिग्री इन्क्लाइंड असा त्याचा ऍक्सिस असेल. ओके, हे झाले त्याचे ऍक्सिस. म्हणजेच काय, आणि हा त्याचे ऍक्च्युअल प्लेन. याचा अर्थ काय झाला, ज्या वेळेस हा भाग सूर्याच्या जवळ येतो, हा भाग पृथ्वीचा, जेव्हा पृथ्वी ह्या बाजूला असते, हा त्याचा ऍक्सिस असतो, तेव्हा पृथ्वीच्या ह्या भागावर सौर प्रकाश जातो, ह्या भागावर सौर प्रकाश जात नाही. जेव्हा सूर्यप्रकाश जाणार, ह्या बाजूला सूर्यप्रकाश जाणार. म्हणजेच काय, ऍक्सिसच्या त्या बाजूला सूर्यप्रकाश जाणार नाही. ऍक्सिसच्या ह्या बाजूला सूर्यप्रकाश येईल, या बाजूला जाणार नाही, या बाजूला येईल, इकडे जाणार नाही. सिमिलरली चारी साईडला येईल. त्यावेळेस काय होतं, ज्यावेळेस सूर्याचा मध्य आणि पृथ्वीचा मध्य समान रेषेला असतो, म्हणजे सूर्याची किरणे जी आहेत ना ती विषुववृत्तावर समान रेषेत पडतात. ज्यावेळेस सूर्याचा मध्य पृथ्वीचा मध्य सेम लाईनला असेल त्यावेळेस सूर्याची किरणे समान रेषेत पडणार विषुववृत्तावर. आता ज्या वेळेस सूर्य विषुववृत्तावर असेल
त्यावेळेस कर्कवृत्तावर किंवा मकर वृत्तावर त्याची किरणे क्रॉस मध्ये पडणार. ओके, ह्याला बोलतात लंबरूप किरणे पडणे. लंबरूप म्हणजे पॅरलल बोलतात. ज्यावेळेस सूर्य पृथ्वीच्या समान असतो त्यावेळेस विषुववृत्तावर सूर्याची किरणे समान पडतात आणि कर्कवृत्तावर आणि मकर वृत्तावर त्याची किरणे क्रॉस मध्ये पडतात. म्हणजेच काय, कमी प्रकाश येतो. ज्यावेळेस पृथ्वी थोडीशी इन्क्लाइंड होते त्यावेळेस आता ही झाली समान स्थिती म्हणजे आयडियल कंडिशन मध्ये, ज्यावेळेस सूर्याची किरणे विषुववृत्तावर समान पडतात. पण ज्यावेळेस पृथ्वी आता अशी जर इन्क्लाइंड झाली, पृथ्वी जर क्रॉस झाली, त्यावेळेस सूर्याची किरणे जी आहेत ती या क्रॉस असलेल्या भागावर इथे जास्त पडणार, इथे कमी पडणार. म्हणजेच काय, हे तुमचे 3 वृत्त, असे तुमचे 3 वृत्त असणार. हे झालं तुमचं विषुववृत्त, वरचा मकर वृत्त, खालचा झाला वरचा कर्कवृत्त, खालचा मकर वृत्त. ज्यावेळेस पृथ्वी 23.5 अंशाने कलणार ना त्यावेळेस मकर वृत्तावर जास्त किरणे पडणार आणि कर्कवृत्तावर कमी किरणे पडणार. कारण सूर्य असाच आहे, पृथ्वी वाकडी झाली आहे. ज्यावेळेस पृथ्वी वाकडी होते तेव्हा खालच्या बाजूला म्हणजेच मकर वृत्तावर जास्त किरणे पडणार, कर्कवृत्तावर कमी किरणे पडणार. सिमिलरली ज्यावेळेस ती ह्या बाजूला 23.5 नी जाते आणि सूर्याचा प्रकाश जर असाच असेल त्यावेळेस काय होणार, तुमच्या कर्कवृत्तावर लंबरूप किरणे पडणार. इक्वेटरवर थोडी कमी आणि मकर वृत्तावर अजून कमी किरणे पडणार. हे झाले, ही पृथ्वीची अशी जागा बदल होते. ज्यावेळेस सूर्य पृथ्वीला समांतर असतो त्यावेळेस विषुववृत्तावर लंबरूप किरणे पडतात, म्हणजे विषुववृत्तावर पॅरलल किरणे पडतात. ज्यावेळेस पृथ्वी 23.5 अंशांनी इन्क्लाइन होते या बाजूला, उजव्या बाजूला, त्यावेळेस मकर वृत्तावर जास्त किरणे पडतात. कारण पृथ्वीचा खालचा भाग जो आहे तो सगळा सूर्य कव्हर करून घेतो. त्यावेळेस मकर वृत्तावर जास्त किरणे पडतात, कर्क वृत्तावर कमी किरणे पडतात. म्हणूनच आपण बघितलं असेल की कर्कवृत्ताचा हा जो भाग आहे ना तो 6 महिने अंधारात असतो. का? कारण त्याची किरणे, सूर्याची किरणे जी आहेत ती कर्कवृत्तावर एका पॉइंटला या हाफ पर्यंत पडतील पण पुढच्या हाफ मध्ये पडणारच नाही. कारण तो असं आहे ना, सूर्य असं आहे तर या हाफ पर्यंत किरणे पडतील, पुढच्या हाफ मध्ये किरणे नाही पडणार आणि पुढच्या हाफ मध्ये कर्कवृत्ताचा मॅक्सिमम पोर्शन कव्हर होतो. हा जो आहे ना या हाफच्या बाहेर कर्कवृत्ताचा मॅक्सिमम पोर्शन अर्ध्याच्या बाहेर येतो. म्हणून 6 महिने इथे अंधार असतो आणि 6 महिने इथे जर आपण हाफच्या बघितलं तर याच्या डावीकडे म्हणजे सूर्याच्या कक्षेमध्ये मकर वृत्त जवळपास बऱ्यापैकी येतो. त्याच्यामुळे मकर वृत्तावर 6 महिने, किंवा आपण खाली बघितलं असेल अंटार्क्टिका, वरती असते आर्क्टिक, मग आर्क्टिक वर 6 महिने अंधार असतो, अंटार्क्टिकावर 6 महिने उजेड असतो. जेव्हा पृथ्वीची कंडिशन क्रॉस मध्ये असेल त्या बाजूला. सिमिलरली पृथ्वीची कंडिशन जेव्हा ह्या बाजूला क्रॉस मध्ये असेल, म्हणजेच काय, डाव्या बाजूला 23.5 अंशांनी कललेली जर पृथ्वी असेल त्यावेळेस कर्कवृत्तावर 6 महिने उजेड असणार. कारण अर्ध्या भागामध्ये तुमच्या सूर्याची किरणे पडणार. कर्कवृत्ताचा मॅक्सिमम भाग इथे कव्हर होतो, म्हणजेच काय, कर्कवृत्तावर 6 महिने उजेड पडणार आणि मकर वृत्तावर 6 महिने अंधार असेल. म्हणजेच काय, पृथ्वी असेल व आर्क्टिक वर 6 महिने उजेड असणार, अंटार्क्टिकावर 6 महिने अंधार असणार. ओके, हाच कन्सेप्ट लक्षात घ्या. याच्यामध्ये आपले वृत्त जे आहेत ना ते ह्याच्यामुळेच फॉर्म झालेत. पृथ्वी ते 23.5 अंशाने इन्क्लाइंड किंवा कललेली असल्यामुळे हे 3 वृत्त फॉर्म झालेत. ज्यावेळेस पृथ्वी कललेली कशी असते, उजव्या बाजूला कलली तर काय होईल, डाव्या बाजूला कलली तर काय होईल, 6 महिने उजेड कुठे असेल, अंधार कुठे असेल, हे लक्षात घ्या. ओके,
आता हे जेव्हा कळतात ना 23.5 अंशांनी जेव्हा कळलेली असते ना त्यावेळेस दिवसाच्या आणि रात्रीच्या ड्युरेशन मध्ये फरक पडतो. नॉर्मली 24 तासांचा एक दिवस असतो, तर आपण आयडियली कन्सिडर करतो 12 दिवसांचा दिवस असतो. 12 म्हणजे 12 मध्ये 12 तासांमध्ये उजेड असतो, 12 तासांमध्ये अंधार असतो. नॉर्मली जर आपण बघितलं असेल सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत उजेड असतो, संध्याकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत अंधार असतो. हे नॉर्मल कंडिशन असते. ज्यावेळेस थंडी येते तेव्हा दिवसाचं अंतर किंवा दिवसाचं ड्युरेशन कमी होतो, रात्रीची ड्युरेशन वाढते. ज्यावेळेस उन्हाळा येतो त्यावेळेस आपण बघतो जवळपास 7 पर्यंत म्हणजे पूर्ण जास्त उजेड असतो. त्यावेळेस म्हणजेच काय, ज्यावेळेस उन्हाळा येतो त्यावेळेस दिवसाची ड्युरेशन वाढते आणि रात्रीची ड्युरेशन कमी होते. आता तुम्हाला कळलं असेल की हे इथे रिलेट कसं करणार. म्हणजेच काय, आता समजा ही पृथ्वी आहे, पृथ्वीच्या इथे कुठेतरी असा हा कर्कवृत्त आहे ना, म्हणजे इथे भारत असेल आपला, कर्कवृत्तच्या जवळपास असा हा असा भारत आहे. ही पृथ्वी आहे तर इथे कुठेतरी भारत आहे. सिमिलरली जर आपण इथे पृथ्वी बघितली तर इथे कुठेतरी भारत येणार. जेव्हा ह्या कंडिशन मध्ये असणार तेव्हा इथे कुठेतरी भारत येणार किंवा कर्कवृत्तावर. बेसिकली भारत जो आहे तो कर्कवृत्तावर आहे. ओके, म्हणजेच काय, ज्यावेळेस कर्कवृत्तावर म्हणजे ज्यावेळेस पृथ्वी अशी कललेली असेल ना, अशी कलने म्हणजेच काय, सर्वात जास्त किरणे जी आहे ती मकर वृत्तावर पडणार. ज्यावेळेस पृथ्वी अशी कललेली आहे उजव्या बाजूला जेव्हा कलते त्यावेळेस जास्त किरणे तुमची मकर वृत्तावर पडणार, कारण कर्कवृत्त जो आहे तो बऱ्यापैकी म्हणजे कमी लंबरूप ह्याच्यावर पडतात. कर्कवृत्तावर जे आहे ते क्रॉस मध्ये पडतात. कर्कवृत्तावर किरणे क्रॉस मध्ये पडतात आणि मकर वृत्तावर सरळ किरणे पडतात. मकर वृत्त जास्त कव्हर केला जातो. म्हणजेच काय, ही कंडिशन केव्हा येणार, जेव्हा भारतामध्ये विंटर असेल. भारतामध्ये विंटर असणे म्हणजेच काय, की सूर्य जो आहे तो मकर वृत्तावर जास्त कललेला आहे. मकर वृत्त, सूर्याची किरणे मकर वृत्तावर जास्त पडतात, कर्कवृत्तावर कमी किरणे पडतात. म्हणजेच काय, भारतामध्ये त्यावेळेस हिवाळा असतो, थंडी वाजते, सूर्याची किरणे कमी पडतात म्हणून उन्हाळा येत नाही, गरमी होत नाही, थंडी वाजते. ज्यावेळेस उन्हाळा येतो त्यावेळेस आयडियल कंडिशन, सूर्य जो आहे ना तो विषुववृत्तावर समान किरणे पाडतो म्हणून उन्हाळा येतो. त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये म्हणून काय होतं, दिवसाची आणि रात्रीचा दिवस आणि रात्रीचा ड्युरेशन समान असते. आणि सिमिलरली ज्यावेळेस बस उन्हाळा आणि हिवाळा आयडियली 6 महिने असे असतात. आपल्याला मध्ये आपण पावसाळा कन्सिडर करतो, पण पावसाळा जो आहे तो उन्हाळाच असतो. पावसाळा आपल्याकडे वेगळा ऋतू आहे, पण पावसाळा जो आहे तो उन्हाळ्यामध्येच पावसाळा येतो. हिवाळ्यामध्ये पाऊस पडत नाही भारतामध्ये. भारतामध्ये उन्हाळ्यानंतर पाऊस पडतो, कारण तो जो आहे तो उन्हाळ्यात कन्सिडर करतो आपण. सो हे 2 कंडिशन लक्षात ठेवा आणि ह्या 2 कंडिशनवर आधारित आपले ऋतू बनतात, हिवाळा आणि उन्हाळा. डायग्राम जर डायग्राम जास्त लक्षात राहील काय सांगत होते. ओके, हा आहे तुमचा सूर्य. ओके, पृथ्वी म्हणजेच काय, की समजा तुमची पृथ्वी आहे, हा आहे तुमचा सूर्य आणि पृथ्वी या सूर्याभोवती कशी प्रदक्षिणा करणार. आपण बघितलं 23 डिग्री हाफ असल्यामुळे 23.5 अंशांमुळे ती थोडीशी कललेली वरती कललेली जाईल, मग परत ती इक्वेटरला येणार आणि मग परत ती खाली कललेली जाणार आणि मग परत ती इक्वेटरला. असा पृथ्वीचा एक चक्कर जो असतो ना तो सूर्याभोवती असा होतो. ती सूर्याभोवती असा सूर्य आणि ती अशी सरळ चक्कर मारत नाही सूर्याच्या, अशी सरळ चक्कर नाही मारत सूर्याच्या, ती क्रॉस मध्ये चक्कर मारते. ओके, मग ज्या वेळेस पृथ्वी ह्या कंडिशनला असेल, म्हणजेच काय, सूर्याच्या अगदी समांतर
पृथ्वी जेव्हा सूर्याच्या अगदी समांतर असते तेव्हा इक्वेटरवर तुमचे समान किरण पडतात. ज्यावेळेस पृथ्वी वरती असेल त्यावेळेस ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे कर्कवृत्तावर समान किरण पडतात. मग परत ती हळूहळू इक्वेटरला येणार, इक्वेटरला समान किरण, मग खाली जाणार म्हणजे मकर वृत्त, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन खालचं मकर वृत्त आहे त्याच्यावर समान किरण पडणार आणि नंतर परत इकडे. आता ज्यावेळेस इक्वेटरवर समान किरण पडतात तो दिवस कोणता ते लक्षात ठेवा. आपण बघितलंय मे महिना असतो, सॉरी इथे मार्च, मार्च म्हणजे उन्हाळा सुरू व्हायचा जस्ट आधी मार्च. 21 मार्च हा दिवस आहे. 21 मार्च या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर समान पडतात. सूर्याची किरणे पृथ्वीवर समान पडतात किंवा सूर्याची किरणे विषुववृत्तावर इक्वेटरवर समान पडतात. ओके. ज्यावेळेस 23.5 अंशांनी वरती कलते तो दिवस आहे 21. आता हे जे आहेत ना हे 4 ठिकाणी म्हणजेच काय 3-3 महिन्याचा 12 महिने आहेत ना टोटल. 12 महिन्यांना जर तुम्ही 4 मध्ये डिवाइड केलं तर 3-3 महिन्याचा गॅप असणार आहे. म्हणजे सूर्य इकडे असणार, मग 3 महिन्यांनी हळूहळू 3 महिन्यांनी वरती जाणार, 3 महिन्यांनी परत इक्वेटरला येणार, 3 महिन्यांनी खाली जाणार, परत 3 महिन्यांनी नॉर्मल इक्वेटरला येणार. म्हणजे हा जर आपण मार्च बघितला तर हा झाला जून. मार्च, मार्च नंतर 3 महिने म्हणजे जून, मार्च, एप्रिल, मे, जून. इथे झालं जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. हा झाला ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि हा परत मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. मार्च पासून मग पूर्ण ती सायकल पुन्हा सुरू होणार. आता हा आहे 21 मार्च. 21 मार्च हा दिवस असा असतो की ज्यावेळेस सूर्याची किरणे पृथ्वीवर किंवा विषुववृत्तावर समांतर असतात. हा झाला 21 जून. 21 जून या दिवशी सूर्याची किरणे कर्कवृत्तावर समान असतात. 21 जून म्हणजे कर्कवृत्तावर समान असणे आणि भारत जो आहे तो कर्कवृत्तावरच आहे, ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवरच भारत आहे. म्हणजेच काय 21 जून या दिवशी सर्वात जास्त ऊन तुम्हाला दिसेल किंवा दिवसाचा ड्युरेशन, दिवसाचा कालावधी सर्वात जास्त. ज्यावेळेस समान पडणार त्यावेळेस दिवस आणि रात्र समान असणार. विषुववृत्तावर दिवस म्हणजेच रात्र. ज्यावेळेस तो वरती ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कडे कलणार त्यावेळेस ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या आसपास जेवढा पण कंट्रीज आहेत त्या सगळ्या कंट्रीजमध्ये, त्या सर्व देशांमध्ये मोठा आणि रात्र होणार. दिवस मोठा आणि रात्र छोटी. म्हणून तुम्ही जर बघाल 21 जून हा जर तुम्ही अनुभवाल किंवा पुढच्या वर्षी 21 जून येईल त्यावेळेस बघायचा किती दिवसांचा किंवा किती तासांचा तो दिवस होता, किती तासांची रात्र होती. 21 जून या दिवशी दिवस मोठा असतो, रात्र छोटी असते. का? कारण सूर्याची किरणे ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवर किंवा कर्कवृत्तावर लंबरूप असतात आणि भारत कर्कवृत्तावरच येतो, त्याच्यामुळे दिवस मोठा आणि रात्र छोटी असते. परत जेव्हा 3 महिन्यांनी सूर्य खाली येणार सप्टेंबर, किती सप्टेंबर? 23 सप्टेंबर. 23 सप्टेंबर डेट गेली. आपला आधीचं लेक्चर झालं असतं तर कळलं असतं. 23 सप्टेंबर या दिवशी पुन्हा इक्वेटरवर समान असल्यामुळे दिवस आणि रात्र समान असणार. दिवस आणि रात्र समान असणार. ओके. आणि पुन्हा जेव्हा डिसेंबर 3 महिन्यांनी डिसेंबर येणार तो आहे 22 डिसेंबर. या डेट लक्षात ठेवा. 21, 23, 22. 21, 21, 23 आणि 22. 22 डिसेंबर. 22 डिसेंबरला काय होणार? सूर्य जो आहे तो आता मकर वृत्तावर शिफ्ट होणार, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन वर शिफ्ट होणार. म्हणजे काय? ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन वर किंवा मकर वृत्तावर सूर्याची किरणे समान पडणार. ओके. त्यावेळेस आता डिसेंबरचा वेळ आहे, त्यावेळेस जे खालचे जे कंट्रीज आहेत ना, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन म्हणजे काय, वृत्त म्हणजे काय, इक्वेटरच्या खालचे कंट्रीज म्हणजे ऑस्ट्रेलिया असू शकतं किंवा साऊथ अमेरिका असू शकतं, या सर्व देशांमध्ये तिथे तेव्हा उन्हाळा असणार. का? कारण सूर्याची किरणे तिकडे लंबरूप पडणार. तर डिसेंबर मध्ये तिकडे उन्हाळा असतो. म्हणजे काय? आपल्यामध्ये ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवर सूर्याची किरणे एकदम क्रॉस मध्ये पडणार, म्हणून तेव्हा आपल्याकडे हिवाळा असतो.
आता कळलं, कन्सेप्ट क्लिअर झाला. ज्या वेळेस सूर्य वरच्या साईडला कललेला असणार किंवा पृथ्वी सूर्य जो असतो तो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर किंवा कर्कवृत्ताच्या समांतर येणार, तेव्हा आपल्याकडे उन्हाळा असतो. म्हणूनच इकडे दिवस आपल्याकडे जास्त, रात्र कमी. ज्यावेळेस सूर्य ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न किंवा मकर वृत्ताचा इथे कललेला असतो, त्यावेळेस त्यांना म्हणजे काय ऑस्ट्रेलिया वाल्यांना किंवा साऊथ अमेरिका वाल्यांना तेव्हा उन्हाळा अनुभवणार ते लोक. कारण सूर्य जो आहे तो तिकडे कललेला आहे, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न किंवा मकर वृत्तावर कललेला आहे. म्हणून त्यांना उन्हाळा मिळणार. त्यांना उन्हाळा मिळणार म्हणजे काय, आपल्याला हिवाळा मिळणार. म्हणून डिसेंबरमध्ये 22 डिसेंबर अशी डेट आहे की ज्या वेळेस रात्र सर्वात जास्त असते आणि दिवस सगळ्यात कमी येतो. आता ही डेट यायची, ही डेट लक्षात ठेवा. 22 डिसेंबर डेट आली की तुम्ही लक्षात ठेवायचा, दिवस पूर्ण अनुभवायचा. त्यावेळेस तुम्हाला कळेल की त्यावेळेस रात्र कमी आहे आणि दिवस जास्त आहे. मग त्या दिवशी मग आपण इमॅजिन करायचं असं ऑस्ट्रेलिया वाल्यांना जास्त ऊन मिळेल, आज ते लोक जास्त उन्हात फिरतील, आपल्याला जास्त मोठी रात्र मिळेल आणि दिवस कमी मिळेल. कधी? 22 डिसेंबरला. ओके, कन्सेप्ट कळाला सगळ्यांना? मेसेज तुम्ही टेक्स्ट करा मला, कन्सेप्ट कळाला का हा? ओके, प्रियंका वाडेकर येस बोलतायत. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या याचा किंवा डायग्राम काढून घ्या. ही डायग्राम महत्वाची, हा डेट महत्वाचा. मला वाटतं आता कुठला तरी एक डेटवर क्वेश्चन विचारला, तुम्ही चेक करा. तो मला वाटतं हा 23 ची जी डेट आहे ना, त्याच्यावर एकदा आयोगाने प्रश्न विचारला, त्याच्यामुळे एका डेटवर प्रश्न विचारलेला आहे. सो देअर आर चान्सेस की बाकीच्या डेटवर प्रश्न विचारू शकतात. मग बाकीच्या डेट्स लक्षात ठेवायच्या. काय? 21, 23 आणि 22. 21 मार्च, 21 जून, 23 सप्टेंबर आणि 22 डिसेंबर. लक्षात ठेवायला 3-3 महिन्याचा गॅप आहे, कारण पृथ्वी पूर्ण प्रदक्षिणा 12 महिन्यांमध्ये घालते. 12 महिने म्हणजे 1 वर्षात पूर्ण प्रदक्षिणा घालते. मग ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, कॅप्रिकॉर्न वर 3-3 महिन्यांनी या जागा चेंज होतात. मग पहिले आहे मार्च, मग एप्रिल, मे, जून, मग जुलै, ऑगस्ट नंतर आहे सप्टेंबर, मग ऑक्टोबर, नोव्हेंबर नंतर आहे डिसेंबर, आणि डिसेंबर नंतर पुन्हा ते चक्र जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. इकडे मार्च येणार, 21 मार्च. पुन्हा हे चक्र कंटिन्यू राहणार वर्षानुवर्षे. ओके, ही जागा तुम्हाला चेंज दिसते कारण पृथ्वी जी आहे ती 23.5 अंशाने कललेली आहे, म्हणून ही जागा चेंज झालेली दिसते. ओके, लिहून घ्या. तुम्हाला आधीच्या लेक्चर मध्ये सांगितलं, त्याचं थोडंसं आपण रिवाइज करूया. पृथ्वी किंवा जी बिग बँग थिअरी झाली ती किती वर्षांपूर्वी झाली होती? करा जरा, इथे खाली टेक्स्ट मध्ये करा किंवा मला अनम्यूट करून सांगा की जी बिग बँग थिअरी होती ती किती वर्षांपूर्वी, कितीतरी अब्ज वर्ष सांगितलं होतं. नो, नॉट पाटील विश्वनाथ. 4.5 अब्जांवरच्या पूर्वी मी विचारते की बिग बँग थिअरी किती वर्षांपूर्वी झाली होती? 4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीचं निर्माण झाली होती. पृथ्वी निर्माण झाली होती 4.5 अब्ज वर्षांपूर्वी. बिग बँग थिअरी किती वर्षांपूर्वी झाली होती? 13.5. येस राईट. प्रियंका वाडेकर, नेहा. 13.5 अब्ज वर्षांपूर्वी बिग बँग थिअरी झाली होती. 4.5 अब्ज वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीचं फॉर्मेशन झालं. हे आकडे ना असेच्या असे लक्षात ठेवायचे ते आकडे, कारण आता पृथ्वीच्या घनतेवर जर प्रश्न विचारलाय, पृथ्वीची घनता 5.5 आहे, 5.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब ही आहे पृथ्वीची घनता. आणि जर ह्याचा एक्झॅक्ट आकड्यावर प्रश्न विचारला आहे तर बाकीचे पण काही जे मेन आकडे ते तुम्ही एक्झॅक्टली तसे लक्षात ठेवायचे. बिग बँग थिअरी 13.5 अब्ज वर्षापूर्वी, पृथ्वीचं फॉर्मेशन 4.5 अब्ज वर्षांपूर्वी, पृथ्वीची घनता 5.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, चंद्राची घनता 3.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ह्या डेट्सचे आकडे ऑप्शन मध्ये हे असंच येणार. ह्या डेट्स जवळच्या डेट्स आहेत. 21, 22, 23 मध्ये सगळ्या डेट्स गुंतायत. तुम्हाला ऑप्शन मध्ये असंच येणार की पृथ्वी, चंद्र जो आहे, चंद्र काय बोलतात त्याला, कर्कवृत्तावर. चंद्र
चंद्राची किरण कोणत्या तारखेला चंद्राची किरणे 2 मिनिटं. चंद्राची किरणे पृथ्वीवर कोणत्या तारखेला लंबरूप पडतात? सूर्याची किरणे किंवा सूर्याची किरणे पृथ्वीवर कोणत्या तारखेला आहेत की जे कर्कवृत्तावर लंबरूप पडतात? कोणत्या तारखेला मकर वृत्तावर लंबरूप पडतात? कोणत्या तारखेला विषुव वृत्तावर लंबरूप पडतात? मग ते ऑप्शन मध्ये 21, 22, 23 देऊ शकतात किंवा यापैकी नाही. मग तेव्हा तुम्ही कन्फ्युज नाही व्हायला पाहिजे. म्हणून 21, 21, 23, 22. ओके, हे लक्षात ठेवा. कळलंय सगळ्यांना? अनम्यूट करा जरा सगळ्यांनी. कळलेलं आहे का सगळ्यांना? हो काही मिस. डाऊट आहे? ओके, काही डाऊट आहे का ह्याच्याबद्दल? कारण आपण आता थोडं सेशन एंड करूया. 7 वाजता मला वाटतं पुढची बॅच आहे, त्याच्यामुळे आपण इथे सेशन एंड करूया. कोणाला काही डाऊट आहे का? ओके, पाटील विश्वनाथ मॅम, प्रियंका वाडेकर मॅम. ओके, नो प्रॉब्लेम. ह्याची रिव्हिजन करा, कंटिन्यू रिव्हिजन करा, ब्रेक देऊ नका. रिव्हिजन केलं तर हे डेट वगैरे सगळं विसरून जाणार. 2 दिवस जरी रिव्हिजन नाही केली तरी तुम्ही डेट विसरणार याच्यात. त्याच्यामुळे डेट लक्षात ठेवा, बारीक बारीक जे आकडे आहेत ते लक्षात ठेवा. त्याच्यासाठी तुम्हाला रिवाइज करणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. आपण इथे सेशन एंड करूयात. काही डाऊट्स असतील तर नेक्स्ट लेक्चरला विचारा. ओके, थँक्यू एव्हरीवन.